तुम्ही कधी पाहिलत का लहानांपासून मोठी माणसंही मातीमध्ये खेळताना? नमस्कार, आय एम अग्निसा. मागच्या भागात आपण बघितलं मथुरा. आज आम्ही सकाळी निघालो गोकुळला जायला. सर्वात आधी हे काका आम्हाला सांगत होते कसं यमुना नदीतून वसुदेवाने श्रीकृष्णांना मथुरेवरून गोकुळमध्ये नेलं. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो गोकुळला, जिथे श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले. त्यानंतर आम्ही निघालो रमणरेती बघायला. खूप काही आहे गोकुळमध्ये, पण मी जास्त काही कॅप्चर नाही करू शकले. रमणरेतीच्या बाहेर भरपूर प्राणी दिसले. आतमधलं वातावरण एकदम अविस्मरणीय होतं. इथं प्रत्येक जण राधाराणीच्या नावात मग्न होता. सर्वजण दुःख विसरून आनंदाने नाचत होते, त्यात आम्हीही होतो. मी तर भरपूर आनंद घेतला. आणि वारकरी मंडळ आहे, मग फुगडी येणारच ना. आम्हाला बघून दुसरी लोक पण फुगडी खेळायला लागली. मंदिराच्या पाठीमागे आहे रमणरेती आणि त्याचसाठी आम्ही खास आलो होतो. इथे श्रीकृष्ण लहानपणी खेळायला यायचे, म्हणून या रेतीला रमणरेती म्हणतात. इथे लहानांपासून मोठे सर्वजण मातीमध्ये खेळत होते, जसं सगळ्यांचं बालपण परत आलं आहे. आणि ह्या रेतीची खासियत म्हणजे या रेतीमध्ये कितीही खेळला लोला, पण ही माती अंगावर राहतच नाही. कोणाला वाटणारच नाही की आपण या मातीमध्ये खेळलो. ही माती आपल्यासोबत परत येत नाही. त्यानंतर आम्ही निघालो वृंदावनला जायला. वृंदावनला जायच्या आधी आम्ही पाहिलं पागल बाबा मंदिर, श्रीमद भगवद्गीता स्तंभ, जिथे संपूर्ण श्रीमद भगवद्गीता या स्तंभावर लिहिलेली आहे. आणि इथूनच वृंदावन फक्त 10 किलोमीटरवर होतं. तर भेटूया तिसऱ्या भागमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर अग्निसाला फॉलो करायला विसरू नका आणि तिसरा भाग नक्की पहा.